नमस्कार यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। रोज रोज पोहे, उपमा, रवा, शिरा खाऊन वैताग आला असेल तर चला आज वेगळी काहीतरी रेसिपी बनवूया। इकडे मी 1 वाटी तांदूळ रात्री भिजत ठेवलेले, ते तांदूळ मी मिक्सरमध्ये चांगले बारीक वाटून घेते। त्याच्यामध्ये मी 1 वाटी रवा टाकलेला आहे। रवा माझा टाकून झालेला आहे। 2 चम्मच मी त्याच्यामध्ये दही टाकलेले आहे। दही पण माझं इथे टाकून झालेलं आहे। आता हे मिश्रण मी चांगलं मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेते, याची पेस्ट तयार करून घेते। इथे माझी पेस्ट रेडी झालेली आहे। आता हे मिश्रण मी 15 मिनटं असं मुरण्यासाठी ठेवते। 15 मिनटानंतर हे मिश्रण चांगलं मुरल्यानंतर मी ही रेसिपी बनवायला सुरुवात करते। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला एक लाईक ज़रूर करा। इथे मी याच्यामध्ये थोडासा सोडा टाकलेला आहे आणि मीठही टाकून घेतलेलं आहे। आता याची चव एकदम अशी भन्नाट अशी करण्यासाठी मी याच्यामध्ये राईची एक फोडणी देणार आहे, राई आणि कढीपत्त्याची। इथे मी गॅसवर तेल टाकून राई आणि कढीपत्ता टाकून एक मस्त एक फोडणी ह्याला दिलेली आहे। ह्याच्याने याची स्वाद आणि टेस्ट खूपच छान येणार। आता मी ह्याला चांगला मिक्स करून घेतलेला आहे। याची कन्सिस्टन्सी सेम अशी हवी आहे, जास्त जाड पण नको, जास्त पातळ पण नको। उकळण्यासाठी मी गॅसवर इथे पाणी ठेवलेलं आहे। आता हे सगळं बॅटर मी एका टोपात टाकते आणि हे मी ह्याला 15 ते 20 मिनटं याची मस्त मंद आचेवरती याची उकळ काढून घेते आणि ह्याला 15 मिनटं झाकून ठेवते। आता ह्याच्यासाठी आपण चटणी रेडी करूया। मी इथे एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, त्याच्यात लसूण टाकलेलं आहे। लसूण टाकून माझं झालेलं आहे। याच्यामध्ये मी आता चण्याची डाळ टाकते। चण्याची डाळ चांगली थोडीशी लालसर झाल्यावरती मी त्याच्यामध्ये उडदाची डाळ टाकते। चण्याची डाळ आणि उडदाची डाळ हे मंद आचेवरती मी चांगलं याचा कच्चापणा सगळा घालून घेणार आहे। हे सर्व मिश्रण टाकून आणि ढवळून झालेलं आहे। ह्याच्यामध्ये मी आता कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकते। कढीपत्ताने याची चव अजूनच छान लागते आणि ही चटणी खायला खूपच छान लागते। तुम्ही पण ज़रूर ट्राय करा। आता इथे मी 4 चिरलेले कांदे आहेत, ते मोठ्या साईजचे आणि मोठे मोठे असे कट करून घेतलेले आहेत। आता हे सगळं मेल्ट होण्यासाठी, लवकर वितळण्यासाठी मी ह्याच्यामध्ये मीठही टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं अद्रकही टाकून घेतलेलं आहे। हे सगळं मी चांगलं ढवळून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी टमाटर टाकून मंद आचेवरती 15 मिनटं टमाटर आणि हे सगळं गळण्यासाठी झाकण लावून 15 मिनटं मंद आचेवरती हे ठेवणार आहे। ह्याच्यासाठी तुम्ही खोबऱ्याची चटणीही बनवू शकता। आता मी इकडे पाहते की हे माझं शिजलेलं आहे की नाही बॅटर, ते मी चेक करते। बघू शकता किती मस्त एकदम फुललेलं आहे आणि फोकच्या साहाय्याने मी हे चेक करते, हे मस्त असं शिजलेलंही आहे। आता हे खायला पण खूपच मस्त लागणार आहे। ह्याला मी थंड होऊ देते थोडंसं आणि जे मी चटणीसाठी मिश्रण तयार केलं होतं ते मी गरमच ह्याच्यामध्ये वाटून घेते। मी ह्याच्यामध्ये थोडेसे बर्फाचे खडे टाकून वाटून घेते, कारण हे मिश्रण खूपच गरम आहे ना, म्हणून। आता हे मिश्रण माझं वाटून झालेलं आहे। इकडे मी आता ह्याला एकदम मस्त अशी भन्नाट अशी एक फोडणी देणार आहे। हे बघा किती मस्त बारीक वाटलेलं आहे आणि मी याला राई, कढीपत्ता आणि खोबऱ्याची मस्त अशी फोडणी दिलेली आहे। इथे माझी ही चटणी खाण्यासाठी एकदम रेडी झालेली आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। इथे माझी चटणी रेडी झालेली आहे आणि मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे चांगलं ढवळूनही घेतलेलं आहे। मी ब्रेकफास्ट बनवलेला आहे, ते पूर्णपणे थंड झालेले आहे। आता मी त्याला कट मारते आणि ह्या प्लेटामध्ये मी काढून घेते। ही माझी रेसिपी पूर्णपणे खाण्यासाठी एकदम रेडी आहे। तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी हे माझं झालेली आहे रेसिपी। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि मला सपोर्टही करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।